नमस्कार मित्रांनो, आजच्या नवीन व्हिडिओमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. तर आजचं आपलं ओपनिंग बॅलन्स आहे 16,878.32 आणि आपण आता याला आपल्या एक्सेल शीटमध्ये टाकणार आहे. आपण याच्यामध्ये टाकू आता 6,878 किती अमाऊंट आहे आपली 405 रुपये. सो आपण आता 405 रुपयानं आपण ट्रेड करणार आहे. सो मला असं वाटतं आपण इथं 5,000च रिक्स घेऊ आपण आधी, ते खूप कमी होऊन जाते. 6,878 ओके. ठीक आहे, 353 आपण स्टार्ट करू. ओके, सर्वात आधी आपण आपल्याला लेवल ड्रॉ करू आणि शक्यतो आपण लाईव्ह मार्केटमध्ये ट्रेड करण्याचा प्रयत्न करू. इथं ऑलरेडी एक सेटअप आपला तयार दिसत आहे, ऑलरेडी तयार आहे. तिथून हा 1.12 हा तिसरा पॉईंट येतो. इथं आपलं एक मस्त ट्रेड होतं. आपली अमाऊंट किती एक्सेल शीटमध्ये 353 रुपये. आपण इथं ड्रॉ करू 353 रुपये. ओके. फाईव्ह मिनिटमध्ये जर बघितला तर मार्केट फुल अप ट्रेंडला आहे. हे इथे एक लेवल आहे याची. सो आपण इथे एक बिंदास एक ट्रेड घेऊ शकतो आपण छानपैकी अपसाठी. थोडा गॅप डाऊनही झालेला आहे, त्याच्यामुळे हे झालं नाही. तर इथं ओपनिंग झालं असं 2 सेकंड आधी ट्रेड प्लेस केला मी, तरी हा 100% विन होऊन जाणार. कारण की 5 मिनिटनुसार पूर्ण मार्केट अप ट्रेंडला दाखवत आहे आणि इथंच कुठंच तरी एक पण असं SNR लेवल वगैरे नाही आहे. तर हा इथं बघितला तर शक्यतो इथं होता एक, पण इथं मार्केटने हे केलं होतं, रिटेस्ट केलं होतं, त्याच्यामुळे मार्केट 100% वरती जाणार आहे. सो आपण बाकी याच्यामध्ये एकदा लेवल ड्रॉ करून घेऊ आपण. आणि आज मी कुठला ट्रेड केलेला नाही आहे, दाखवतो तुम्हाला. 0.0 आजचं पोर्टफोलिओ बघा. काय भारी भारी आहेत बरोबर. 30,000 ट्रेडरला या भाऊने तर 11 ट्रेड घेतलेला फक्त. 8 ट्रेड प्रॉफिटेबल, 10,000. सत्याबाई. चला, पहिला ट्रेड आपला सुंदर प्रकारे विन झालेला आहे. आपण आता आपल्या एक्सेल शीटमध्ये ड्रॉ करू. कॅपिटल W. सेकंड ट्रेड आपला 372 रुपये. $372. आज रिअल मार्केट बंद कसं काय झालं? फ्रायडे आहे ना, फ्रायडे असून रिअल मार्केट बंद आहे थोडं. ओके, याच्यामध्ये पण छान लेवल आहेत, बघू आपण ड्रॉ करू. 1 2 3 4 5. हा एक पॉईंट आहे इथं, हा एक आहे, हा इथं एक आहे. ओके, आणि इथं एक. इथं पण एक डाऊनची एंट्री झाली असते आपली, कारण इथून हा ब्रेकआउट देण्याचा प्रयत्न करेल, पण नाही, हा इथं एक रिटेस्ट करेल. सो इथं आपण अपसाठी ट्रेड घेऊन टाकू एक. आपण एक इथं अपसाठी ट्रेड का बरं घेतला, कारण की इथून मार्केट रिव्हर्स गेलेलं होतं आणि कंटिन्यू बघा 1 2 3 तीन कॅन्डल ग्रीन बनल्या, 1 2 3 तीन कॅन्डल रेड बनल्या. त्याच्यामुळे एक अपोजिट कॅन्डल येणं हे याच्यामध्ये OTCमध्ये गृहीत होतं. त्याच्यामुळे आपण हा ट्रेड अपोजिटचा घेतलेला होता. तर आपण आता बघू. आणि हा मुव्हिंग ॲव्हरेज जो आपण लावलेला आहे, बऱ्याच वेळा काय होतं, इथं याला टच करण्यासाठी किंवा रिटेस्ट करण्यासाठी मार्केट कुठं ना कुठं वरती जातं. आणि जेव्हा तुमचं मार्केट आपल्या फेवरमध्ये असतो तेव्हा बऱ्याच वेळा अशा गोष्टी आपल्यासोबत घडतात. बघा किती मोठी कॅन्डल बनलेली आहे.
पण ट्रेड आपला विन झालेला आहे. नेक्स्ट आपला 391. ओके, शोधू आपण याच्यामध्ये ट्रेड. 5 मिनटमध्ये जायचं. एक लेवल, 2, 3, 4. युरो GBP म्हणजे काही दिसत तर नाही आहे, सगळं डाऊन साईडलाच पडलं आहे मार्केट, सो त्याच्यामुळे आपण अवॉइड करू इथं. हां, याच्यामध्ये पण एक ट्रेड आपलं होऊ शकते. जर बघितलं 1 मिनिटमध्ये, नाही याच्यामध्ये हे मार्केट इथून वरती जाणार सगळ्याला, याला ब्रेक करायचा प्रयत्न करेल. हे ना पूर्ण ग्रीन साईडला जायचे हे आहेत, म्हणजे अप साईडला मार्केट, कारण की इथून याला ब्रेकआउटचे चान्सेस आहेत. इथं याच्यामध्ये ही कॅन्डल ग्रीन बनेल ना बघा. NZT कॅडवरती लक्ष ठेवलं आपण तर ग्रीन बनेल ते. USD BRL मध्ये आपल्याला एक हां थोडंसं खाली जर क्लोजिंग दिलं आहे तर नाही, डाऊन साईडची एंट्री होती इथं, म्हणजे गॅप डाऊन झालं त्याच्यामुळे मी एंट्री घेतली नाही. मला घ्यायचा होता प्लॅन, कारण की हा जो व्ही पॅटर्न आहे हा याला इथं कंप्लीट करेल, इथपर्यंत कंप्लीट करायचा प्रयत्न करेल. ही बघा, ही आपण पर्पल ड्रॉप इथपर्यंत ही कॅन्डल क्लोज व्हायला पाहिजे. नाही झाली तर कॅन्डल इथं तरी क्लोज होईल, पण मेजॉरिटी इथंच क्लोज होऊन जाईल. त्याच्यामुळे हा डाऊनचा आपला ट्रेड होता मिस झाला आपला. बघा कसं मार्केट आहे खाली, इथं जर कुठं क्लोजिंग दिली याच्या खाली, अप अँड डाऊन, अप अँड डाऊन, अप अँड डाऊन, अप अँड डाऊन, अप अँड डाऊन. 2 रेड 2 ग्रीन. हा इथं एक डाऊन साईडची एंट्री होऊ शकते. आपण एक नेक्स्ट डाऊन साईड जाऊ शकतो, कारण की पूर्ण मार्केट डाऊन साईडलाच चालू आहे, आणि इथं पण एक एरर देऊन हे मार्केट डाऊन साईडलाच क्लोज होईल. हा चान्सेस असा आहे की इथं याच्या खालीच क्लोजिंग द्यायला पाहिजे, कारण इथं खाली काहीच नाही इथं. आणि बघा, 2 रेड 2 ग्रीन, त्यामुळे हा मला असं आहे की हा आपल्याला एक प्रॉपर शुअर शॉट ट्रेड देईल आपल्याला ग्रीनमध्ये. आणि ती पूर्ण पडत आहे खालच्या साईडला. बघा प्रॉपर विन मनचं आपल्या याच्यामध्ये चाललेलं आहे. एंट्री परफेक्ट पाहिजे, आणि काय ना OTC मार्केटचं काही सांगता येत नाही. येऊन जाईल पण ते खाली येऊन जाईल, विन होऊन जाणार आरामशीर. सहा 5 4 3 2 1. ओके,
तिसऱ्या शेअरमध्ये आपण विन झालेला आपला 7,005. नेक्स्ट शेअर आपला 412 रुपयाचा. आपण आलो आपल्या लॉट. ओके, चला आपलं आजचं टार्गेट कंप्लीट झालेलं आहे. आपलं आजचं टार्गेट $10 होतं, $11 होतं. आपण 3 ट्रेडमध्ये अचीव केलेलं आहे. सो आपण आताही इथं आपण थांबूया. भेटू आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये. ॲक्युरेसी आपली चांगली येते, पण थोडा मला गडबड वाटत आहे, त्याच्यामुळे मी जास्त ट्रेड घेणार नाही आहे. आपण 3 ट्रेडमध्ये आपलं आजचं टार्गेट अचीव केलेलं आहे. सो आपण आता इथं क्लोज करूया आणि आपण इथं हे करू टाकू. आय थिंक 300, 600, 1200 रुपये एस.पी.टी. ॲनालिटिक्स जर बघितलं ना, तर होल या आठवड्यामधलं, तर आपण इथून असं स्टार्ट केलं होतं. इथं आपल्याला 2-3 दिवस खूप चांगले लॉस बघायला भेटले. नंतर आपण पूर्ण बाउन्स बॅक केलं $15, नंतर $4 आणि $7. आजची 4 आहे ना, हां, तर आजचा आपला $11. सो आपण आता याला इथं आज क्लोज करून टाकू. चालेल, भेटूया नवीन पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.